त्या दरम्यान काय पदरी पडलं उपोषणानं? नाही, काहीच मध्यस्थी झाली नाही. आपल्या परळीच्या भूमिपुत्र असलेल्या आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या नामदार पंकजाताई या तिथं आमच्या बहीण म्हणून आमच्या काळजीपोटी तिथं आलेल्या होत्या. गिरीश महाजन असतील आणि बरेच आमदार खासदार मंत्री त्या ठिकाणी आले. परंतु देवेंद्र फडणवीसांनी 2014 पासून जो चॉकलेट देण्याचा काम धनगर समाजासाठी केलंय, जे फसवणुकीचं काम सातत्यानं केलंय, या फसवणुकीला आम्ही आता उबगलोय, या चॉकलेटाला आम्ही उबगलोय आणि तीच भाषा त्या ठिकाणी बोलल्या जात होती. आम्ही सांगितलं की आता आम्हाला तुमचे चॉकलेट नको, कुठल्या योजना नको, फसव्या आश्वासनं नको, वैयक्तिक आम्हाला काहीच नको. तुम्ही बोलल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. दुर्दैवानं माझी तब्येत त्या ठिकाणी सिरियस झाली, जीवाचा धोका निर्माण झाला. म्हणून लढाया या मरून जिंकता